श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. सतत देवाचं म्हणजेच ज्या शक्तीवर आपली श्रद्धा आहे, ज्याची आपण मनोभावे भक्ती करतो, पूजा करतो, त्याचं नाव घेत राहिल्याने आपल्या आयुष्यातून क्लेश म्हणजेच भांडण, तंटा, तसंच नकारात्मक ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी दूर व्हायला सुरुवात होतात. आपल्या नामस्मरणाने, आईचं चिंतन करण्याने आपण क्लेशमुक्त होतो. किती काहीही करा, पण आईचं नाव मुखात नसेल तर कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त करणं मुश्किल आहे. आपल्या मागच्या किंवा आताच्या जन्मात जर आपल्याकडून चांगली कर्म घडली असतील तर आपल्याला त्याचं फळ म्हणून खूप चांगलं आयुष्य प्राप्त होतं. पण जर त्या उलट आपल्याकडून वाईट कर्म घडली असतील तर आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागतं. कदाचित थोड्या काळासाठी यश मिळेलही, पण ते तात्पुरतं असेल. पण जेव्हा त्याचा प्रभाव कमी होईल तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी असफल ठरतील. पण जर आपल्याला आपल्या आयुष्यात सतत यश हवं असेल तर मात्र आपल्याला आईच्या नामाचं चिंतन सतत करत राहावं लागेल. मगच आपण यशाची शिखर गाठू शकतो. पण खरं सांगायला गेलं तर आपल्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. पण ह्या दोन्ही काळात आपण संतुलित राहणं गरजेचं आहे. म्हणूनच नेहमी आपण सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितकं जमेल तितकं सत्याच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. जितकं जमेल असं मी म्हणाले, कारण ह्या कलियुगात काही चांगलं घडवण्याकरिता आपल्याला कधीकधी असत्य देखील वागावं लागतं. पण त्यामागचा हेतू योग्य असणं गरजेचं आहे. आई आपल्यासोबत सतत आहे इतकी जाणीव जरी आपल्याला असली तरीसुद्धा खूप काही प्राप्त करू शकतो. ज्याच्या मुखी श्री स्वामी समर्थ तो आहे जगात सर्वात श्रेष्ठ. श्री स्वामी समर्थ.